आणि साहेबांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामधला सर्वात प्रश्न महत्त्वाचा असा आहे, की ज्या ठिकाणी तातडीची आपल्याला जे कामं करता येतील, ते कामं ते आपले 4-8 दिवसात करून खरा मुद्दा त्यांनी जो मांडला मला पावसाचा. मग जे समजा डांबराचं काम आहे, त्याच्यासाठी ते पाऊस झाल्यानंतर केलं असेल तर ठीक आहे. परंतु आत्ता समजा खडे टाकून बुजवले, तरी लोकांना जाण्या-येण्याचा मार्ग मोकळा होतोय आणि ते खड्डे बुजवून देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कारण डांबर लगेच नाही टाकलं तरी काही अडचण नाही, पण लोकांच्या ह्याच्यातून थोडंफार जाण्या-येण्यासारखे खड्डे बुजवले, साईड गटर मोकळे केले. आता समजा उदाहरणार्थ त्यांनी सांगितले, जाजू शेठ कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, की बाबा त्या डोळसण्याच्या आणि तासगावची जी बस जाते, जी लोकांची खरी समस्या होती, ते त्यांनी मान्य केलं. त्या 8 दिवसात करणार आहेत आणि ते करतीलही. फक्त विषय राहिला जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्द पारनेर हद्द. हा विषय त्या ठेकेदारांनी वारंवार लांबणीत नेलेला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा का नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी आत्ता सांगितलं, की माझ्या जबाबदारीवर मी जे तुमचं खडीकरण असेल किंवा खड्डे बुजवायचं काम असेल किंवा साईड गटारचं काम असेल, हे काम त्वरित करून देतो आणि जे सिलिकोटचं काम असेल, जे डांबर टाकायचं असेल, ते काम मी 4 महिन्यात पाऊस उघडला तर करून देतो. मी त्या डांबर टाकण्यासाठी 4 महिन्यासाठी थांबतोय, पण बाकीचं काम त्यांनी 15 ऑगस्टच्या आतमध्ये करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जर त्यांनी 15 ऑगस्टच्या आतमध्ये केलं नाही, तर 15 ऑगस्टला मी या ठिकाणी परत उपोषणाला बसेन.